यज्ञ यागावर विश्वास ठेवणे हा अधर्म आहे. ब्राह्मणी धर्म हा यज्ञावर आधारलेला होता. काही यज्ञांना नित्ययज्ञ म्हणत, काहींना नैमित्तिक. नित्ययज्ञ हे अनिवार्य कर्तव्य होते आणि त्यापासून फळ मिळो किंवा न मिळो ते करणे आवश्यक होते. नैमित्तिक यज्ञ हे याजक संसारिकाच्या काही इच्छापूर्तीसाठी केले जात. याजक म्हणजे याचना करणारा. ब्राह्मणी यज्ञात सुरापान म्हणजे त्या यज्ञामध्ये दारू पिल्या जात होती. पशुबलिदान पशुचे बळी दिल्या जात होते आणि स्वच्छंद आचरण घडत असे. स्वच्छंद म्हणजे मांस खाल्लं, दारू पिली, मग दारू पिलेला मनुष्य कसा वागतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. म्हणजेच या ब्राह्मणी यज्ञामध्ये दारू पिऊन आणि पशुबळीचे यज्ञामध्ये भाजलेले जे जनावर होते मारलेले त्याचं मटण खाणे आणि मग दारून मटण झाल्याच्यानंतर कशा प्रकारे मनुष्य डोलतो आणि कशा प्रकारचा वागतो त्याचं स्वतःला भान राहत नाही. काय करायलो आपण असे तरी त्याला यज्ञ म्हणल्या जायचे. तरीसुद्धा हे यज्ञ धार्मिक कृत्य समजली जात. पहा, अशा यज्ञावर आधारलेल्या धर्माला भगवान बुद्धाने मान्यता दिली नाही. अशा धर्माला भगवान बुद्धांना मान्यता दिली नाही. जे अनेक ब्राह्मण भगवान बुद्धाजवळ यज्ञ हा धर्माचे अंग नव्हे या त्यांच्या मताबद्दल वाद घालण्यासाठी जात. त्यांना भगवान बुद्धाने आपल्या मताची आधारभूत कारणे सांगितलेली आहे. असे लिहिलेले आहे की 3 ब्राह्मणांनी त्यांच्याशी वाद केला. भगवान बुद्धासोबत हे 3 ब्राह्मण गेले आणि त्यांनी वाद घातला. ते 3 ब्राह्मण म्हणजे कूटदंत नावाचा ब्राह्मण, दुसरा उजय नावाचा ब्राह्मण आणि तिसरा उदाई. असे 3 ब्राह्मण तथागताकडे याबाबत बोललेले आहे. कूटदंत ब्राह्मणाने भगवान बुद्धाला यज्ञाबाबत त्याची मते विचारली की तथागता तुम्हाला यज्ञाबद्दल काय वाटते. तथागत बोलले. तथागत काय म्हणाले, ठीक आहे ब्राह्मणा, मी बोलतो ते सावधान चित्ताने ऐक. भगवान बुद्ध एकट्या ब्राह्मणाला सांगायला लागलेले नाही, तर जेवढे मंडळी श्रोते मंडळी आहे त्या सर्वांनाच भगवान बुद्ध सांगत आहे हे समजून घ्यायचं. कूटदंत उत्तरला, ठीक आहे, आणि तथागत खालीलप्रमाणे बोलले. तथागत काय म्हणाले हे काळजीपूर्वक ऐका. हे ब्राह्मणा, फार प्राचीन काळी महाविजेता नावाचा एक पराक्रमी धनसंपन्न राजा होऊन गेला. सोने, रुपे, उपभोगाच्या वस्तू, धान्य आणि इतर माल याने त्याची भांडारे आणि कोठारे भरून गेलेली होती. एकदा राजा महाविजेता एकटाच विचारमग्न होऊन बसला होता. त्यांच्या मनात एक प्रबळ विचार आला. माणसाच्या सुखभोगाला लागणाऱ्या सर्व सामानाची माझ्याजवळ समृद्धी आहे.
मी पृथ्वीचा चक्रवर्ती राजा आहे. जर मी महायज्ञ करून माझे दीर्घकाळ कल्याण निश्चित केले तर ठीक होईल. तेव्हा त्या राजाचा पुरोहित ब्राह्मण राजाला म्हणाला, राजन, या समयी आपली प्रजा अगदी हैराण आहे. लुटली जात आहे. डाकू नगरातून लुटमार फिरत आहेत आणि त्यामुळे सर्व रस्ते असुरक्षित आहेत. जोपर्यंत अशी अवस्था आहे तोपर्यंत महाराजांनी प्रजेवर यज्ञासाठी कर लागू केला तर ती खरोखर वाईट गोष्ट होईल. असा तो पुरोहित त्या राजाला समजून सांगायला लागला. परंतु महाराजांनी जर असा विचार केला की मी तात्काळ या दुष्ट लोकांच्या सर्व कारवाया थांबवीन, त्यांना पकडून हद्दपार करीन, त्यांना दंड करीन, त्यांना शिक्षा करीन, त्यांना देहांत शासन करीन, तर या रीतीने या लोकांचा स्वेच्छाचार समाधानकारक रीतीने थांबविता येणार नाही. जे शिक्षा केल्याविना मागे राहतील ते प्रजेला हैराण केल्याशिवाय सोडणार नाही. ही दुरावस्था थांबवण्याचा एक मार्ग आहे. तो असा, आपल्या राज्यात जो कोणी गुरेढोरे पाळतो, शेती करतो, त्यांना महाराज आपण भोजन द्यावे, शेती पेरण्याला बी बियाणे द्यावे. आपल्या राज्यात जे कोणी व्यापार करणारे लोक आहेत त्यांना महाराजांनी व्यापार करण्यासाठी भांडवल द्यावे. जे कोणी आपल्या राज्यात सरकारी कर्मचारी आहेत त्यांना महाराजांनी भोजन आणि वेतन द्यावे. मग हे सर्व लोक आपापली कामे करत राहतील आणि देशात उत्पात होणार नाही. राजाचा अधिकार होऊ लागेल. देश सुखाने शांती अनुभवू लागेल आणि जनता एकमेकावर संतुष्ट राहून आपली मुले कडे खांद्यावर घेऊन नाचेल आणि आपल्या घराची दारे उघडी ठेवून निर्धास्त वावरेल. तेव्हा राजा महाविजेता याने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानून त्याप्रमाणे केले. जे लोक आपापल्या कामात मग्न झाले आणि देशात उत्पात करण्याचे त्यांनी सोडून दिले. राजाचा कारभार वाढत राहिला. देश सुख शांती अनुभवू लागला.